उत्तर प्रदेश राज्यातील बलिया जिल्ह्यातील एका छोट्याशा गावाचं नाव होतं रामपुरा. गाव तसं शांत, साधं आणि पारंपरिक विचारांचं होतं. गावातले लोक एकमेकांना नावानं ओळखायचे. कोणाच्या घरात काय चाललं आहे हे गावभर काही तासांत पसरायचं. गावात बहुतेक लोक शेती, दूध व्यवसाय आणि छोट्या दुकानांवर आपला उदरनिर्वाह चालवत होते. गावातल्या मध्यभागी एक जुनं घर होतं. त्या घरात राहत होतं एक नवरा-बायकोचं जोडपं, महेश आणि अंजली. महेश गावात खत आणि बियाण्याचं दुकान चालवायचा. साधा, मेहनती पण स्वभावाने थोडासा चिडका माणूस होता. सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी तो दुकान उघडायचा आणि रात्री उशिरा घरी परतायचा. अंजली मात्र शांत, समजूतदार आणि मनाने खूप भावूक स्त्री होती. लग्नाला जवळपास 11 वर्ष झाली होती, पण अजूनही त्यांच्या घरी लेकराचं पाऊल पडलं नव्हतं. सुरुवातीला दोघं खूप आनंदात राहत होते. गावात जत्रा असो, लग्न असो किंवा कुठलाही सण दोघं नेहमी एकत्र दिसायचे. पण वर्षामागून वर्ष गेली आणि मूल झालं नाही तसं त्यांच्या आयुष्यात हळूहळू तणाव वाढायला लागला. गावातल्या बायका विहिरीवर पाणी भरताना कुजबूज करायच्या. काय उपयोग एवढ्या संसाराचा? लेकरूच नाही. हे शब्द अंजलीच्या मनाला आतून जखम करत होते. ती वरून शांत राहायची, पण रात्री एकटी असताना उशीमध्ये तोंड लपवून रडायची. महेशलाही आतून खूप त्रास होत होता, पण त्याच्या दुःखाचं रूपांतर हळूहळू रागात होत गेलं. तो सतत अंजलीवर चिडू लागला. तुझ्यातच काहीतरी कमी आहे म्हणून आपल्याला मूल होत नाही, तो रागाने ओरडायचा. अंजली डोळ्यात पाणी आणून शांत बसायची. पण काही वेळा तीही स्वतःचा अपमान सहन करू शकत नव्हती. फक्त माझ्यातच दोष आहे असं कसं म्हणता? तुम्हीही तपासणी करा, ती हळू आवाजात म्हणायची. हे ऐकताच महेशचा राग आणखी वाढायचा. घरात जोरदार भांडण व्हायचं. काही वेळा तर रागाच्या भरात तो तिच्यावर हातही उचलायचा, पण दुसऱ्या दिवशी तोच महेश अपराधी चेहऱ्याने तिच्याजवळ यायचा. माझी चूक झाली, मी रागात होतो असं म्हणत तिची समजूत काढायचा. अंजली त्याला माफ करायची, कारण तिच्याकडे दुसरा मार्गच नव्हता. ती अजूनही या नात्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. काळ पुढे सरकत होता. गावातल्या एका देवळात दरवर्षी मोठी जत्रा भरायची. त्या वर्षी अंजलीनं नवस केला होता की देवाने लेकरू दिलं तर ती अनवाणी पायाने देवळात जाईल. ती मनापासून प्रार्थना करत होती, पण नशिबाने जणू तिच्याशी पाठ फिरवली होती. एक दिवस अंजलीने ठाम निर्णय घेतला. आपण शहरात डॉक्टरांकडे जाऊया, एकदाच खरं काय आहे ते समजू दे. महेश सुरुवातीला तयार नव्हता, पण शेवटी तोही तयार झाला. दोघं वाराणसी शहरात गेले. तिथं मोठ्या हॉस्पिटलमध्ये तपासण्या झाल्या. काही दिवसांनी रिपोर्ट आले. डॉक्टरांनी दोघांना केबिनमध्ये बोलावलं. तुम्ही दोघांनी शांतपणे ऐका, डॉक्टर गंभीर आवाजात म्हणाले. महेश आणि अंजली दोघांच्याही छातीत धडधड वाढली होती. रिपोर्टनुसार समस्या अंजलीमध्ये नाही, समस्या महेशमध्ये आहे आणि त्यांना नैसर्गिकरित्या मूल होण्याची शक्यता खूप कमी आहे. हे शब्द ऐकताच दोघंही स्तब्ध झाले. महेशचा चेहरा पूर्ण उतरला. त्याला स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. ज्या गोष्टीसाठी तो इतकी वर्ष अंजलीला दोष देत होता ती चूक प्रत्यक्षात त्याच्यातच होती. घरी परतताना दोघांमध्ये एकही शब्द झाला नाही. त्या रात्री महेश अचानक रडू लागला. तो अंजलीच्या पायाशी बसला. मीच दोषी होतो आणि मी तुलाच त्रास देत राहिलो. अंजलीच्याही डोळ्यात पाणी आलं. ती त्याला शांत करत म्हणाली, ठीक आहे, आपण एखादं मूल दत्तक घेऊ. आयुष्य इथंच थांबत नाही. हे ऐकून महेश थोडासा शांत झाला. त्या दिवसानंतर त्यांच्या नात्यात बदल झाला. भांडण कमी झाली. दोघं पुन्हा एकत्र वेळ घालवू लागले. संध्याकाळी घराच्या अंगणात बसून चहा प्यायचे. गावातले लोकही म्हणू लागले की आता त्यांचा संसार पुन्हा नीट सुरू झाला आहे. पण अंजलीच्या मनात एक रिकामी जागा अजूनही होती. तिला स्वतःचं मूल हवं होतं. तिच्या कुशीत तिचं स्वतःचं लेकरू असावं अशी तीव्र इच्छा तिच्या मनात कायम जिवंत होती. पण ती ही गोष्ट कुणालाच सांगू शकत नव्हती आणि हीच अपूर्ण इच्छा तिच्या आयुष्याला एका चुकीच्या मार्गावर घेऊन जाणार होती. काही महिन्यांनी उन्हाळा सुरू झाला. गावातल्या शाळा आणि कॉलेजला सुट्ट्या लागल्या. लोक आपापल्या नातेवाईकांकडे जाऊ लागले. याच काळात एक 19 वर्षांचा मुलगा रामपुरा गावात आला. त्याचं नाव होतं आदित्य. आदित्य हा अंजलीच्या मोठ्या बहिणीचा मुलगा होता. तो लखनौमध्ये शिक्षण घेत होता. अभ्यासात हुशार, बोलण्यात गोड आणि दिसायला देखणा होता. सुट्टीसाठी तो आपल्या मामामामीकडे काही दिवस राहायला आला होता. महेश आणि अंजली दोघांनीही त्याचं खूप प्रेमानं स्वागत केलं.
अरे वा, किती मोठा झालास रे तू, अंजली हसत म्हणाली. आदित्यही खूप आनंदात होता. गावात फिरणं, नदीवर जाणं, मामासोबत दुकानात बसणं, त्याला सगळंच नवीन आणि मजेशीर वाटत होतं. पहिले काही दिवस खूप छान गेले. घरात पुन्हा हसू परतलं होतं. महेश त्याला गावातल्या लोकांशी ओळख करून द्यायचा. अंजली त्याच्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनवायची. रात्री सगळे एकत्र बसून गप्पा मारायचे. पण हळूहळू काहीतरी बदलायला लागलं. एक दिवस दुपारी महेश दुकानात गेला होता. घरात फक्त अंजली आणि आदित्य होते. बाहेर प्रचंड ऊन होतं. घरात शांतता पसरली होती. आदित्य मोबाईलवर व्हिडिओ पाहत बसला होता. अंजली त्याच्याकडे बघत होती. तो आता लहान मुलगा राहिला नव्हता. त्याचं बोलणं, त्याचा आत्मविश्वास, त्याचं तरुण व्यक्तिमत्व हे सगळं नकळत तिच्या मनावर परिणाम करू लागलं. ती स्वतःला समजावत होती की हे चुकीचं आहे, पण तिच्या मनात निर्माण होणारे विचार ती थांबवू शकत नव्हती. दुसऱ्या दिवशी गावात वीज गेली होती. उकाड्यामुळे सगळे त्रस्त झाले होते. आदित्य अंगणात बसला होता. अंजली त्याच्यासाठी थंड सरबत घेऊन आली. ती त्याच्याजवळ बसली आणि साध्या गप्पा मारू लागली. अभ्यास, शहरातलं जीवन, मित्रमैत्रिणी. पण हळूहळू तिच्या नजरेत बदल दिसू लागला. आदित्यला थोडंसं विचित्र वाटलं. त्याने लगेच विषय बदलला. पण अंजलीच्या मनात आता वेगळंच काही सुरू झालं होतं. काही दिवसांनी आदित्य म्हणाला, मामी, मी आता परत जाणार आहे. मित्रही बोलवतायत. हे ऐकताच अंजलीच्या मनाला धक्का बसला. अरे, अजून 2-3 दिवस तरी थांब ना, ती म्हणाली. आदित्य थोडा विचार करून थांबायला तयार झाला. पण त्या दिवसापासून अंजलीच्या मनातल्या मर्यादा हळूहळू तुटायला लागल्या. एक दिवस ती मुद्दाम आजारी असल्याचं नाटक करू लागली. महेश दुकानात गेला होता. आदित्य घरात आला तेव्हा ती बेडवर पडलेली होती. आदित्य, जरा पाणी देशील का? बरं वाटत नाहीये, ती हळू आवाजात म्हणाला. आदित्य काळजीपोटी तिच्याजवळ बसला. त्याने तिची मदत केली. आणि त्याच क्षणी अंजलीने त्याच्याशी अनावश्यक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. आदित्य पूर्णपणे गोंधळून गेला. त्याला हे सगळं चुकीचं वाटत होतं. तो लगेच उठून दुसऱ्या खोलीत गेला. त्या क्षणी त्याच्या मनात भीती, संभ्रम आणि अस्वस्थता सगळं एकत्र निर्माण झालं होतं. पण अंजलीच्या मनात आता एक वेगळीच ओढ तयार झाली होती. त्या दिवसानंतर घरातलं वातावरण हळूहळू बदलू लागलं. रामपुरा गावात दिवस नेहमीसारखेच पुढे सरकत होते. सकाळी कोंबड्यांच्या आरवण्याने गाव जागं व्हायचं, लोक शेतात निघायचे, चहाच्या टपऱ्यांवर गप्पा रंगायच्या. बाहेरून सगळं नेहमीसारखंच दिसत होतं, पण महेशच्या घराच्या आत वातावरण हळूहळू बदलत चाललं होतं. महेश रोज सकाळी दुकान उघडण्यासाठी लवकर निघून जायचा. गावात खत, बियाणं आणि शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचं त्याचं दुकान असल्यामुळे दिवसभर त्याला वेळच मिळत नव्हता. अनेकदा तो रात्री उशिरापर्यंत दुकानात बसायचा. अंजली आणि आदित्य दिवसभर घरात एकटेच असायचे. सुरुवातीला आदित्य शक्य तितकं अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तो घराबाहेर जास्त वेळ घालवू लागला. गावातल्या मुलांसोबत क्रिकेट खेळणं, नदीवर पोहायला जाणं, बाजारात फिरणं, तो मुद्दाम घरात कमी राहायचा. पण अंजलीला हे सहन होत नव्हतं. तिच्या मनात निर्माण झालेली ओढ आता हट्टात बदलत चालली होती. एक दिवस दुपारी जोरदार पाऊस सुरू झाला. काळे ढग दाटून आले होते. गावात वीज गेली होती. घरात अंधार आणि शांतता होती. आदित्य खिडकीजवळ उभा राहून पाऊस पाहत होता. अंजली स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. तुला शहराची आठवण येते का? ती हळू आवाजात म्हणाली. हो, पण इथंही बरं वाटतं, आदित्य साधेपणाने म्हणाला. अंजली त्याच्याजवळ येऊन उभी राहिली. तिच्या नजरेत आता मामीचं ममत्व नव्हतं. आदित्यला पुन्हा अस्वस्थ वाटू लागलं. त्याने लगेच विषय बदलला. पण त्या दिवशी अंजली थांबायला तयार नव्हती. तू खूप बदललायस आदित्य, अगदी वेगळाच दिसतोस आता, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. आदित्य काहीच बोलला नाही. त्याला परिस्थिती समजत होती, पण त्यातून बाहेर कसं पडायचं हे कळत नव्हतं. तो अजूनही अनुभवाने लहान होता. त्याच्या मनात चुकीचं आणि बरोबर यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. त्या दिवसानंतर अंजली जाणीवपूर्वक त्याच्याजवळ राहण्याचं कारण शोधू लागली. कधी त्याच्यासाठी खास पदार्थ बनवायची, कधी त्याच्यासोबत बसून जुन्या गोष्टी सांगायची. तिचं वागणं आता स्पष्टपणे बदललं होतं. एक रात्री महेश गावाबाहेर माल आणण्यासाठी गेला होता. तो दुसऱ्या दिवशी सकाळी परत येणार होता. घरात फक्त अंजली आणि आदित्य होते. बाहेर जोराचा वारा सुरू होता. गावात पावसामुळे लाईट नव्हती. घरात फक्त एका कंदिलाचा मंद प्रकाश होता. अंजलीने रात्री जेवण वाढलं. आदित्य शांतपणे जेवत होता.
पण अंजली सतत त्याच्याकडे पाहत होती. तुला कधी एकटं वाटत नाही? ती अचानक म्हणाली. काय? आदित्य गोंधळून म्हणाला. म्हणजे कुणीतरी आपलं असावं असं. आदित्यने काही उत्तर दिले नाही. त्याच्या मनात अस्वस्थता वाढत होती. तो उठून झोपायला जाणार इतक्यात अंजलीने त्याचा हात धरला. त्या क्षणी दोघांमध्ये काही सेकंद शांतता पसरली. आदित्य पूर्णपणे गोंधळला होता. त्याला हे सगळं चुकीचं आहे याची जाणीव होती, पण त्याचवेळी त्याच्या मनातही एक विचित्र आकर्षण निर्माण होऊ लागलं होतं. भावनिक जवळीक, सततचं एकत्र राहणं आणि अंजलीचं वागणं याचा त्याच्यावर परिणाम होत होता. त्या रात्रीनंतर दोघांमध्ये एक न बोललेलं गुपित तयार झालं. महेशच्या अनुपस्थितीत ते आता जास्त वेळ एकत्र घालवू लागले. सुरुवातीचा संकोच हळूहळू कमी होत गेला. आदित्यही आता आधीसारखा सहज राहिला नव्हता. त्याच्या मनात अपराधीपणा होता, पण त्यातून बाहेर पडण्याची ताकद त्याच्यात नव्हती. अंजली मात्र पूर्णपणे या नात्यात अडकत चालली होती. काही दिवसांनी गावात नागपंचमीचा सण आला. सगळं गाव मंदिरात जमलं होतं. महिलांनी पूजा मांडली होती. अंजली आणि महेशही मंदिरात आले होते. आदित्य थोड्या अंतरावर उभा होता. गावातल्या काही लोकांनी अंजली आणि आदित्यच्या नजरा एकमेकांकडे वारंवार जाताना पाहिल्या. विहिरीजवळ पाणी भरत असलेल्या काही बायका कुजबुजू लागल्या. काहीतरी वेगळंच चाललंय त्या घरात. महेशला काहीच कळत नाही का? हळूहळू गावात संशय पसरू लागला. दरम्यान आदित्यच्या आईचा फोन आला. कधी परत येणार आहेस? ती विचारत होती. आदित्य काही क्षण शांत राहिला. थोडे दिवस अजून राहतो, तो म्हणाला. खरं तर त्यालाच समजत नव्हतं की तो का थांबत होता. त्याला गाव सोडून जायचं होतं, पण अंजलीपासून दूर जाण्याची कल्पनाही त्याला बेचैन करत होती. एक दिवस दुपारी अंजलीने अचानक त्याला विचारलं, तू गेलास तर मला विसरशील का? आदित्य हादरला. मामी, आपण चुकीचं करतोय, तो पहिल्यांदाच स्पष्टपणे म्हणाला. अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या आयुष्यात कोणीच मला समजून घेतलं नाही, ती रडत म्हणाली. महेशने मला फक्त दोष दिला, अपमान दिला. पण तू मला माणूस म्हणून ऐकलंस. आदित्य शांत झाला. त्याला तिची दया येत होती, आणि हाच भावनिक कमकुवतपणा त्याला आणखी खोलवर ओढत होता. काही दिवसांनी गावातल्या एका माणसाने महेशला इशारा दिला. तो माणूस होता रघुवीर यादव, गावात सरळ आणि स्पष्ट बोलणारा म्हणून ओळखला जाणारा. एक संध्याकाळी महेश दुकान बंद करत होता. तेव्हा रघुवीर त्याच्याजवळ आला. महेश, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. महेश गोंधळला. काय झालं? रघुवीर काही क्षण शांत राहिला. तुझ्या घराकडे जरा लक्ष ठेव. गावात काही चर्चा चालू आहेत. महेशच्या कपाळावर आठ्या पडल्या. नेमकं काय म्हणायचं आहे तुला? रघुवीर थेट काही बोलला नाही. मी जे ऐकलं ते खरं असावं असं मला वाटत नाही, पण सावध राहा. हे ऐकताच महेशच्या मनात शंकेचं बी पेरलं गेलं. त्या रात्री तो घरी गेला, पण त्याचं लक्ष सतत अंजली आणि आदित्यवर होतं. दोघंही नेहमीसारखंच वागत होते. पण आता महेश प्रत्येक गोष्ट संशयाने पाहू लागला. पुढचे काही दिवस तो शांत राहून निरीक्षण करू लागला. तो अचानक दुपारी घरी येऊ लागला. कधी दुकान लवकर बंद करायचा, पण प्रत्येक वेळी त्याला काहीच दिसत नव्हतं. अंजली आणि आदित्य आता खूप सावध झाले होते. पण एक दिवस सगळं बदललं. त्या दिवशी महेशने मुद्दाम गावातल्या एका मुलाला सांगितलं की तो बाजारात माल घ्यायला जात आहे आणि रात्री उशिरा परत येईल. पण प्रत्यक्षात तो दुपारीच मागच्या रस्त्याने शांतपणे घरी आला. घरात पूर्ण शांतता होती. त्याने खिडकीतून आत डोकावलं, आणि पुढच्या क्षणी त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यांसमोर त्याचं घर, त्याचा विश्वास आणि त्याचा संसार एका क्षणात तुटून पडला. तो काही सेकंद जागेवरच स्तब्ध उभा राहिला. राग, वेदना, अपमान आणि विश्वासघात सगळं एकाच वेळी त्याच्या मनात उसळलं. पण त्या क्षणी त्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तो शांतपणे मागे फिरला आणि घरातून निघून गेला. त्या दिवसानंतर महेश पूर्णपणे बदलला. तो आता ओरडत नव्हता, भांडत नव्हता, उलट खूप शांत झाला होता. अंजलीला हे विचित्र वाटत होतं, पण तिने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. दरम्यान अंजलीच्या आयुष्यात आणखी एक धक्का बसला. तिची तब्येत अचानक बिघडू लागली. वारंवार चक्कर येणं, थकवा, उलट्या. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलं, पण समस्या वाढत गेल्यावर ती शहरात डॉक्टरांकडे गेली. रिपोर्ट पाहताच तिच्या हातातून कागद खाली पडला. ती गर्भवती होती. हा क्षण तिच्यासाठी आनंदाचा असायला हवा होता, पण तिच्यासाठी तो भीतीचं दुसरं नाव बनला. कारण तिला माहीत होतं हे मूल महेशचं नव्हतं. त्या रात्री ती पूर्णपणे घाबरलेली होती.
तिच्या मनात सतत एकच विचार फिरत होता, जर महेशला हे कळलं तर? रामपुरा गावात त्या दिवसानंतर एक विचित्र शांतता पसरली होती. बाहेरून सगळं सामान्य दिसत होतं, पण महेशच्या घराच्या आत प्रत्येक क्षण भीती, संशय आणि तणावाने भरलेला होता. अंजलीच्या मनात सतत धडधड सुरू होती. तिच्या चेहऱ्यावरचा ताण दिवसेंदिवस वाढत चालला होता. ती महेशसमोर शक्य तितकी सामान्य वागण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्या डोळ्यातली भीती लपून राहत नव्हती. आदित्यही आता पूर्णपणे घाबरला होता. तो वारंवार अंजलीला सांगत होता की तो गाव सोडून जाणार आहे. हे सगळं आता थांबवलं पाहिजे, तो हळू आवाजात म्हणायचा. पण परिस्थिती आता इतकी पुढे गेली होती की परत मागे फिरणं दोघांनाही अशक्य वाटत होतं. महेश मात्र बाहेरून खूप शांत दिसत होता. तो नेहमीप्रमाणे दुकानात जायचा, लोकांशी बोलायचा, हसायचाही. पण आतून त्याच्या मनात सुडाची आग धगधगत होती. त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं सत्य त्याला सतत जाळत होतं. त्याला वाटत होतं की त्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. एक दिवस संध्याकाळी तो नेहमीपेक्षा लवकर घरी आला. त्याच्या हातात एक मोठी पिशवी होती. घरात शिरताच त्याने शांतपणे अंजली आणि आदित्यकडे पाहिलं. आज आपण सगळे एकत्र जेवूया, तो हलक्या आवाजात म्हणाला. खूप दिवसांनी वेळ मिळालाय. अंजली आणि आदित्य दोघेही थोडे आश्चर्यचकित झाले. कारण गेल्या काही दिवसांपासून महेश फार कमी बोलत होता. पण त्या दिवशी तो अगदी वेगळाच वागत होता. त्याने पिशवीतून मिठाई, फळं आणि काही खास पदार्थ काढले. आज मूड चांगला आहे, तो हसत म्हणाला. अंजलीच्या मनात मात्र भीती वाढत होती. तिला महेशचं हे अचानक बदललेलं वागणं अस्वस्थ करत होतं. रात्री तिघेही एकत्र बसून जेवले. महेश स्वतःहून गप्पा मारत होता. जुन्या आठवणी सांगत होता. अगदी सगळं काही सामान्य असल्यासारखं वागत होता. जेवणानंतर तो म्हणाला, आदित्य, आज उशीर झालाय. आता बाहेर जाऊ नकोस. इथेच झोप. आदित्यने मान हलवली. त्या रात्री घरात एक विचित्र शांतता होती. बाहेर हलका वारा सुरू होता. गाव जवळजवळ झोपलं होतं. पण त्या घरात तिघांनाही नीट झोप लागत नव्हती. मध्यरात्री महेश शांतपणे उठला. त्याच्या चेहऱ्यावर आता ती शांतता नव्हती. डोळ्यांत राग, वेदना आणि तुटलेल्या विश्वासाची जळजळ स्पष्ट दिसत होती. तो हळूच बाहेर आला आणि आदित्य जिथे झोपला होता त्या खोलीकडे चालत गेला. काही क्षण तो दाराजवळ उभाच राहिला. जणू स्वतःच्या मनाशी शेवटची लढाई लढत होता. आणि मग तो आत गेला. घरात काही वेळ पूर्ण शांतता होती. अचानक एक हलकासा आवाज झाला. अंजली दचकून जागी झाली. तिच्या मनात भीतीचं वादळ उठलं. ती घाईघाईने बाहेर आली. समोरचं दृश्य पाहताच तिचा आवाजच बंद झाला. महेश तिच्यासमोर उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र थंडपणा होता. डोळ्यांत राग आणि वेदना दोन्ही होत्या. अंजली थरथरत मागे सरकली. हे काय केलंत तुम्ही? ती रडत म्हणाली. महेश हळू आवाजात म्हणाला, जे करायला नको होतं ते आधी तुम्ही दोघांनी केलं. अंजली पूर्णपणे कोसळली. तिच्या डोळ्यांसमोर सगळं संपलं होतं. ती रडत होती, काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत होती. पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली होती. महेशच्या मनात वर्षानुवर्ष साचलेला राग, अपमान आणि विश्वासघात एकाच रात्री फुटून बाहेर आला होता. पहाट होताच रामपुरा गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. महेशच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमू लागला. कुणाच्या चेहऱ्यावर धक्का होता, कुणाच्या डोळ्यांत भीती. कालपर्यंत सामान्य वाटणारं घर आज पोलिसांनी वेढलेलं होतं. थोड्याच वेळात पोलीस घटनास्थळी पोहोचले. घराची तपासणी सुरू झाली. गावात आधीपासून सुरू असलेल्या चर्चांमुळे हे प्रकरण गंभीर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. महेश मात्र पूर्ण शांत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने कोणताही विरोध केला नाही. जणू तो आधीपासूनच या क्षणाची वाट पाहत होता. पोलीस चौकशीदरम्यान सुरुवातीला तो शांत बसून राहिला, पण काही वेळानंतर त्याने सगळं सत्य कबूल केलं. गावातल्या लोकांनी दिलेला इशारा, त्याने स्वतः पाहिलेला प्रसंग, तुटलेला विश्वास, सगळं त्याने पोलिसांना सांगितलं. माझं सगळं संपलं होतं, तो खाली मान घालून म्हणाला. त्या क्षणी माझ्या रागावर माझं नियंत्रण राहिलं नाही. दुसरीकडे अंजलीची अवस्था पूर्णपणे खराब झाली होती. ती मानसिकदृष्ट्या कोसळली होती. चौकशीदरम्यान ती सतत रडत होती. तिनेही अखेर सगळं सत्य सांगितलं. तिच्या चुकीच्या निर्णयामुळे एक आयुष्य संपलं, एक संसार उद्ध्वस्त झाला आणि अनेक लोकांचं जीवन कायमच बदललं याची तिला जाणीव झाली होती. आदित्याच्या कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळला. सुट्टीसाठी गेलेला त्यांचा मुलगा अशा प्रकारे परत येईल याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती.
गावात अनेक दिवस फक्त याच घटनेची चर्चा सुरू होती. चहाच्या टपऱ्या, शेतं, बाजार सगळीकडे लोक या प्रकरणाबद्दल बोलत होते. काही दिवसांनी केस न्यायालयात गेली. सरकारी वकील आणि बचाव पक्ष यांच्यात जोरदार युक्तिवाद सुरू झाला. न्यायालयात वैवाहिक तणाव, मानसिक दबाव, चुकीचे निर्णय आणि भावनांवर नियंत्रण न ठेवण्याचे परिणाम या सगळ्या गोष्टी समोर आल्या. न्यायालयाने सर्व पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थिती लक्षात घेतली. शेवटी न्यायालयाने निर्णय दिला. महेशला कठोर शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितलं की कोणतीही परिस्थिती असली तरी कायदा हातात घेण्याचा अधिकार कुणालाही नाही. भावनांच्या भरात घेतलेला निर्णय अनेक आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. अंजलीलाही तिच्या भूमिकेसाठी दोषी ठरवण्यात आलं. तिच्या चुकीच्या निर्णयामुळे एक कुटुंब कायमचं तुटलं होतं. या संपूर्ण घटनेनं रामपुरा गाव हादरलं. लोकांच्या मनात एक गोष्ट कायमची बसली: नात्यांमध्ये विश्वास, संयम आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय खूप महत्त्वाचे असतात. चुकीच्या भावनांना थारा दिला तर त्याचा शेवट फक्त विनाशात होतो. मित्रांनो, चॅनल नवीन असल्यामुळे सबस्क्राईब करूनच जावा.